काँग्रेस पक्षाने नेहमी आदिवासी, दलित, मुस्लिम, ओबीसी यांच्यासह समाजातील सर्व घटकांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आत्ताचे सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हा धोका ओळखला पाहिजे. सध्याचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या आदिवासी मंत्रिपदाचा कार्यकाळात आश्रमशाळेतील मुलांना देण्यात येणाऱ्या दूध खरेदीत लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते व माजी मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी केला आहे. शिरपूर येथे विठ्ठल लॉन्स येथे काल दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ॲडव्होकेट पाडवी बोलत होते. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार ॲडव्होकेट गोवा पाडवी यांच्या प्रचारासाठी हा मेळावा घेण्यात आला. यावेळी उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, प्रतिभा शिंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, शहर अध्यक्ष उत्तमराव माळी, जिल्हा उपाध्यक्ष अभिमान भोई, विधानसभा तालुकाध्यक्ष सागर पवारा, रणजित पवारा, शिस्का माजी अध्यक्ष व्ही.यू. पाटील, रमेश वसावे, मोहन पाटील, प्रशांत दोरकी, चंद्रकांत पवार, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भरतसिंग राजपूत, भकपाचे ॲडव्होकेट हिरालाल परदेशी, ॲडव्होकेट संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तू पाडवी, बिरसा ब्रिगेड तालुकाध्यक्ष भरत पवारा, युवा शक्ती अध्यक्ष भूपेश पवारा, एकलव्य संघटना अध्यक्ष तुकाराम भिल, रावणराजे फाउंडेशन अमर पवारा, बिरसा फायटर राज्य अध्यक्ष मनोज पवारा, तालुका अध्यक्ष ईश्वर मोरे, ॲडव्होकेट रतिलाल वसावे, अभप आदिवासी विकास परिषद अध्यक्ष विकी चोपले, आदिवासी बचाव अभियान अध्यक्ष रामकिशोर राऊत, सुंदरलाल पवारा, स्मिता दोरकी, आशा गट प्रवर्तक संघटना अध्यक्षा मालती इंगळे, मनीषा पाटील, विभा जोरगाणा, गेंदा पवारा, युवराज पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी बोलताना म्हणाले की आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने दूध देण्याचा निर्णय घेतला. आमचे सरकार गेल्यावरती भाजप सरकार आले. डॉक्टर गावित हे आदिवासी विकास मंत्री झाले. त्यांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. प्रति लिटर दुधाचा दर 49 रुपये आहे, परंतु हे दूध 148 रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले गेले. एका लिटर मागे 100 रुपये जास्त खर्च झाले. डॉक्टर गावित यांच्या काळात हा लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा. त्यांना विकास कामात काही घेणे देणे नाही. जनतेशी संपर्क साधण्यात त्यांना वेळ नाही. या दूध घोटाळ्याचा पैसा ते आता निवडणुकीत काढतील असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस पक्षाने नंदुरबार जिल्ह्यासह प्राधान्य दिले आहे. माणिकराव गावित यांनी जनतेने सलग 9 वेळा खासदार केले. आदिवासींना मूर्ख बनवणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याची खरी वेळ आली असून यंदा मतदारांनी काँग्रेसला संधी देऊन ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना विजयी करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.